साहेब, शेतात आता काहीच उरले नाही. पारडा येथील शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे पुढे मांडली व्यथा. साहेब, यावर्षी पावसामुळे शेतात काहीच उरले नाही. सोयाबीनला शेंगा नाही तर केवळ काड्या उभ्या आहेत. आमच्या पोटासाठी काहीतरी करा, अशी व्यथा हिंगोली तालुक्यातील पारडा येथील शेतकऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री तथा दादा भुसे यांच्यासमोर आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता यांच्यासमोर मांडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ते पाहणी त्यांनी पिकाची केली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज हिंगोली तालुक्यातील पारडा, माळहिवरा, कान्हेरगाव नाका, डोंगरगाव पूल या ठिकाणी अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, समाधान गुटकुडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जीवनकुमार कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. याच्यामध्ये काही राहिले नाही. आमची विनंती फक्त एकच आहे की आमच्या बांगर साहेबांकडे किंवा आमच्यासाठी पोटासाठी काहीतरी पहा, काहीतरी आमच्यासाठी तुम्ही हे करा, वरी बोला आणि सगळे साध्य करून द्या, एवढी सगळ्यासाठी विनंती करतो मी. आणि जास्तीत जास्त आमचे मायबाप म्हणलं तर बांगर साहेबच आहेत. मंत्री महोदय तुमच्यासाठी आलेत, लक्षात शिंदे साहेबांना पाठवलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवलंय आणि ही पाहणी करून सगळा अहवाल आता कलेक्टर साहेब देऊन जातील. आपलं जे काही नुकसान आहे ते तर पूर्णपणे नुकसान झालं साहेब. 100% सोयाबीन काही राहिलं नाही, काही नाही राहिलं. सगळे 200 बागे झाल्या आणि 4 शेंगा सोपट होऊन गेले, पकडलंच नाही काहीच नाही. शेंगामधून आता फुटवे निघाले साहेब त्याच्यामध्ये.